जिल्ह्यातील लोणखेडी येथे काल एका झोपडीला अचानक आग लागून आजोळी आलेल्या नाशिक येथील दोघा बालकांचा होरपळून मृत्यू झाला। या दुर्घटनेत रेणू पवार, अमोल पवार या दोन भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यांचे आई वडील ऊसतोडणीसाठी बारामतीला गेले होते अशी माहिती गावकऱ्यांनी दिली। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। सटाणा तालुक्यातील वडील दिंगरी येथील रहिवासी असलेले नाना पवार यांना 4 वर्षांची मुलगी रेणू आणि 7 वर्ष वयाचा अमोल हा मुलगा आहे। नाना पवार यांची पत्नी लोणखेडी येथील रहिवासी आहे। पवार दाम्पत्य हे ऊस तोडीसाठी पुणे जिल्ह्यातील बारामतीला गेले आहेत, तर अमोल आणि रेणू हे दोघेही त्यांच्या आजीसोबत राहत होते। गावाबाहेर एका टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही मुले राहत होती। त्यांची आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजूला गेली होती। त्यावेळी झोपडीला अचानक आग लागली। जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले। लोणखेडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत झोपडीतील सर्वच साहित्य आणि पालापाचोळ्याच्या छताने पेट घेतला। या घटनेत रेणू आणि अमोल झोपडीतच अडकले, तर ही झोपडी दूर टेकड्यांवर असल्यामुळे बाहेरून बचावासाठी उशिराने प्रयत्न सुरू झाले। या दुर्दैवी घटनेत दोघा मुलींचा जागीच होरपळून मृत्यू झाला। यानंतर मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवता आले, मात्र या घटनेत दोघं चिमुकल्यांना वाचवण्यात मात्र अपयश आलं। आगीचं कारण अजून समोर आलं नसलं तरी चुलीतील विस्तवामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे।